शिवाजी महाराज की जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी।
Katalanlah Mafina!
फोन करतो थोड्या वेळ।
पोलीस आपल्या लोकांनी पुढे असं सांगण्यात आलंय की 20,000 पोलीस झाले आपल्या त्यामध्ये झालेले आहेत तिकडे गेला पण छत्रपतीचा मी आज म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पहिलं गृहमंत्र्याचा आणि त्यांच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा द्यायला पाहिजे. ज्या पद्धतीने दीपक केसरकरांबरोबर मीही अनेक वर्ष काम केलंय, मला धक्का बसला त्यांचं स्टेटमेंट. काय झालंय दीपक केसरकरांना? आमच्या आमच्यावर किती वर्ष काम केलं मला कळत नाही. हे भारतीय जनता पक्षाने गेले की या लोकांना काय होतं कळत. दीपक केसरकर पूर्णपणे बदललेले आणि त्यांचं जे स्टेटमेंट होतं ते धक्कादायक होतं. त्याचा जाहीर निषेध झाला पाहिजे. मला विचारायला ना अशा माणसाला MLAचा फॉर्म पण भरता येतं का? तुम्ही आमच्या छत्रपती जे आमचं दैवत आहे त्याचा अपमान करता आणि मुख्यमंत्री सहज करतात. आपल्यासोबत सुप्रियाताई सुळे आहेत. ताई महाविकास आघाडीकडून जोडो मारो आंदोलन करण्यात येत आहे. परवानगी देखील नाकारलेली होती. एक मिनिट आवाज नको. असे सगळ्यांचेच मार्गदर्शक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं त्या संविधानामध्ये आम्हाला शांततेच्या मार्गाने आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. म्हणजे आता हे ईस्ट इंडिया कंपनी झाले, ज्या पद्धतीने ब्रिटिशांनी हल्ले केले भारतीय लोकांवर. ताई थोडं हळू आरामध्ये नाही त्यांचीच आहे त्यांची आहे. सगळे मोकळे झाला एका सशक्त लोकशाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्याला एक संविधान दिलं त्या संविधानामध्ये शांततेच्या मार्गाने आता जर आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन मुंबईमध्ये हा रविवार संपूर्ण कोलाराचा आणि बॅलेट रविवारी बंद सगळी ऑफिस
घ्या. चप्पल कोणाची राहील? चप्पल कोणाची राहील? त्या चप्पल घ्या. छान कर 2 मिनिटं For me, was such a it was a very painful experience. The Prime Minister, I expected. It's not about partying. It's about he's even my Prime Minister. So I was really pained. माझा टिकटॉक करायचं Like a god to us. छान संपलं आलं ते. Prime Minister of India. He's even my Prime Minister. Your Prime Minister. When he gives a conditional apology for something we believe in, it was very, very painful and hurtful for me personally. The number of people who are present at the protest and showing their support to police shows that they are deeply deprived what recently has happened. Everybody angry with the corruption. चल भाई भाई माग हा शुभ संकेत वाटतो अशा गलिच्छ सरकारचा माझे प्रधानमंत्री प्रधानमंत्री एका पक्षाचे नाही पण या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी माननीय प्रधानमंत्र्यांना माझ्या अपेक्षा मला वाटतं ठीक आहे त्यांनी येऊन हा त्यांच्या मनाचा वयाने मोठे पदानी मोठे सगळ्यांनीच मोठे माझ्यावर पण जेव्हा त्यांनी माफी मागितली ही कंडिशनल की मी ही माफी मागितली तर त्यांनी मनाने मागायची लाईव्ह ट्रेन चालू आहे. मला दुःख झालं स्टेटमेंट ऐकून कारण का माझ्या छत्रपती त्यांना इलेक्शन आलं की छत्रपती आठवतात जय 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 भवानी जय 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 भवानी छत्रपती शिवाजी महाराज की शिक्षण म्हणजे ज्या मुलाचं शिक्षण मंत्र्याला त्याचा श्वास संकेत वाटत असतील खरं तर मुख्यमंत्र्यांनी त्याचा राजीनामा घेताना सत्तेमधून हद्दपार केला पाहिजे. मला विचारा अशा माणसांनी वेस्ट बेंगॉलमध्ये त्यांनी बंद करून दिला आणि आम्हाला दिला नाही. ठीक आहे पण शेवटी आम्ही लोकशाही आणि संविधानाला मानणारे लोक आणि कोर्टाला मानणारे लोक आणि अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालणारे संविधानाने चाललेले आम्ही संविधानाचा मान सन्मान करणार आणि संविधान करण्याचा प्रयत्न कधीही जर अदृश्य शक्तीने केला तर आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढत राहणार. जीव गेला तरी चालेल पण आम्ही या देशाचं संविधान अदृश्य शक्तीला बदलून देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की भारतीय संविधान जिंदाबाद 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 सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी त्याचा अपमान झालेला आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आम्हाला स्वाभिमान
कॅमेरा खाली घ्या टीव्ही सचिन भाऊ तुम्हाला देशाचे नेते शरद पवार साहेब, शिवसेनेचे सर्व आमचे स्नेही आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि विशेष करून या कार्यक्रमाला उपस्थित झालेले खासदार शाहू महाराज, विशेष करून मी या ठिकाणी उल्लेख करेल पवार साहेबांचा आणि शाहू महाराजांचा. दोघांचं त्यांची तब्येत बरोबर नसताना सुद्धा या ठिकाणी वयाचं कुठलं बंधन न ठेवता महाराजांच्या अपमानाचं निषेध या शिवद्रोही सरकारच्या विरोधात करायसाठी इथं आलेले आहेत. टाळ्या वाजून पहिले महाराजांचं आणि पवार साहेबांचं आपण जोरात स्वागत केलं पाहिजे. आता आम्हाला मीडियावाले रस्त्यात विचारत होते की मोदींनी माफी मागितली, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली आणि आम्ही ज्या दिवशी महाराजांचा अवमान या लोकांनी केला त्या दिवशीच महाराष्ट्राच्या जनतेने माफी मागितली. त्या याच्यासाठी मागितली की आम्ही चुकून या शिवद्रोही सरकारला सत्तेमध्ये केंद्रात आणि राज्यात आणलं, खोक्याचं सरकार राज्यात आलं आणि त्यांनी आमच्या महाराजांचा अपमान केला. म्हणून आम्ही महाराजांची माफी मागून हे पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचं शिवद्रोही सरकार महाराष्ट्रामध्ये येऊ देणार नाही, त्या पद्धतीची शपथ आम्ही घेतलेली आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या समोर डोलदार आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जे आज निसर्ग महाराष्ट्रालाच नव्हे तर जगाला संदेश देतात, त्यांच्या प्रतिमेपाशी आपण सगळे आलेलो आहोत. आपण सगळ्यांनी जे माफीवीर लोक आहेत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, हे फक्त निवडणुकीच्या काळावर त्यांना आता माफी आलेली आहे आणि या सगळ्या माफीवीरांना आता घरचा रस्ता दाखवण्याचा एक संकल्प घेऊन आपल्याला या ठिकाणी जायचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आपल्याला सगळ्यांना निर्माण करायचा आहे. आणि त्यासाठी आपण आज या शिवद्रोही सरकारला
चले जावचा नारा लावण्यासाठी इथं आलेलो आहोत. आपण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज के धन्यवाद. आदरणीय शाहू महाराजांना 2 शब्द. अरे माझ्यानंतर बोला. नाही नाही जमलेल्या माझ्या तमाम शिवप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हॅलो आला आवाज? हॅलो. जमलेल्या माझ्या तमाम शिवप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या जे काय वातावरण चाललेलं आहे त्याला मी तरी राजकारण म्हणायला तयार नाही. आता येताना ज्याचा उल्लेख नाना आपण केलात, पत्रकारांनी आम्हाला प्रश्न विचारला की शिवद्रोही मंडळी आज रस्त्यावरती उतरलेत आपल्या विरोधात, आणि ते असं म्हणतात की तुम्ही म्हणजे आपण राजकारण करता आहात. मी म्हणेन ते करतायत ते राजकारण नाही तर ते गजकरण आहे. शिवसेना प्रमुख जे नेहमी सांगायचे की हल्ली राजकारण म्हणजे गजकरण झालेले, खाजवत बसतायत, खाजवू दे त्यांना, पण या चुकीला माफी नाही. आणि मुद्दामून आज आपल्या मनातला संताप व्यक्त करण्यासाठी आपण हे जे काही ठिकाण निवडलेले आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि गेटवे ऑफ इंडिया म्हणजे आपल्या देशाचं प्रवेशद्वार, आज याच इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने हे जे शिवद्रोही सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीररित्या घटनाबाह्य पद्धतीने बसलेलं आहे, त्यांना आपण सांगितलं पाहिजे की गेट आउट ऑफ इंडिया, गेट आउट ऑफ इंडिया. आणि म्हणूनच आम्ही इथे जमलेलो आहोत. 4 दिवसापूर्वी किंवा परवाच देशाचे पंतप्रधान आले आणि माफी मागितली. अरे माफी नसती मागितली तर तुम्हाला राज्याने शिल्लक ठेवलं असतं काय महाराष्ट्राने? पण माफी मागताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती जी एक मगरुरी होती, ती मगरुरी तुम्हाला पसंत आहे का? माफी मागताना नतमस्तक हे नुसतं शब्दात नाही, पण मगरुरीने माफी आम्हाला मान्य नाही. आणि त्याच वेळेला जे काही त्यांच्या व्यासपीठावरती बसले होते त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री एक म्हणजे 1 शहाणा 2-1.5 शहाणे, किती शहाणे मला कल्पना नाही, 1 फुल 2 हाफ, त्यातले 1 हाफ तर हसत होता. तुम्ही महाराजांची एवढी थट्टा करता आणि तुम्हाला काय वाटतं? पहिलं म्हणजे मोदींनी माफी कशासाठी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली का त्या पुतळ्यामध्ये पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली? भ्रष्टाचारांवरती पांघरुण घालण्यासाठी म्हणून मागितली? मोदीजी तुम्ही त्यावेळेला आलात, सिंधुदुर्गात आलात, निवडणुकीसाठी आलात, हे तर आम्हाला माहिती होताच. आम्हाला एक वाटलं होतं, अभिमान वाटला होता की आपल्या देशात पहिला प्रथम नौदल दिन माझ्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती साजरा होतोय, दिमागदार केला होता. पण त्याच वेळेला घाईघाईने भ्रष्टाचार करून महाराजांचा पुतळा बसवण्याची काही गरज नव्हती. आणि मी काल परवाच जे म्हटलेलं आहे, निवडणुकीच्या वेळेला जे मोदी म्हणत होते की हे मोदी गॅरंटी आहे, हीच ती मोदी गॅरंटी, जिथे हात लावेन तिथे सत्यानाश होईल. आणि माफी तुम्ही कोणाकोणाची मागणार? महाराजांचा पुतळा कोसळला भ्रष्टाचाराने त्याच्यासाठी मागणार? तुम्हीच ते निवडणुकीसाठी म्हणून घाई गडबडीने राम मंदिर उभं केलं ते गलटे म्हणून तुम्ही मागणार? घाई गडबडीने संसद भवन उभं केलं ते गलटे म्हणून मागणार? दिल्लीच्या एअरपोर्टचं छत कोसळलं, विमानतळाची छत कोसळतायत, पूल कोसळतायत, सगळ्याबद्दल मोदीजी तुम्ही माफी मागण्यापेक्षा जसं आपल्या महामहिम राष्ट्रपतीजी म्हणाले की बस आता बस झालं, कदाचित देशाने एक चूक घडली असेल, तुम्हाला निवडून दिलं, पण महाराजांची माफी नुसती अशी मगरुरीने मागून चालणार नाही. हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान केलेला आहे, महाराष्ट्र धर्माचा अपमान केलेला आहे आणि महाराष्ट्र कधीही शिवरायाचा अपमान करण्याला माफ करत नाही, करणार नाही, हे दाखवून देण्यासाठी आपण इकडे जमलेलो आहोत. आता ही जी जाग आलेली आहे ही जाग अशीच कायम ठेवा आणि या महाराष्ट्र द्रोह्यांना, शिवद्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया हे करून दाखवल्याशिवाय शांत बसू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे थांबा हो,
शिवछत्रपतींचे वंशज छत्रपती शाहूराजे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना बोलायची विनंती करतो. आज आपण मालवणच्या जवळ सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ काय झालं हे सगळ्यांनी पाहिलं आणि संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारत किंवा भारताच्या बाहेर सुद्धा सगळे लोक संतप्त झालेले आहेत. अशा तऱ्हेने असा पुतळा शिवाजी महाराजांचा बसवायचा हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रीयन लोकांचा निश्चित अपमान आहे. आणि जे आता घडलंय त्याला कोणी मोकळं सोडणार नाही. आणि आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप झालेला आहे आणि ज्यांनी जे दोषी असतील त्याच्यामध्ये त्यांना निश्चित त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि एक तऱ्हेचा महाराष्ट्राचा मान पुन्हा एकदा चांगल्या तऱ्हेने ठेवला पाहिजे आणि शिवाजी महाराजांचा मान आपण सर्वांनी राखला पाहिजे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपले पावलं उचलले पाहिजे. आणि ज्यांनी हा बसवला आणि ज्यांनी हा कार्यक्रम सुद्धा करून घेतला त्यांचा सर्वांनी निषेध केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, अरे जय जिजाऊ. ते दंगलीच्या भाषा करत होत्या. नेत्यात करून घेण्यात आला आणि आज हे जोडे मारून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी एवढा पोलीस शिवछत्रपती यांचा अपमान करण्याच्या संबंधीची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी केली. मालवणच्या जवळ शिवछत्रपतींचा जो पुतळा होता तो वाल्याने उद्ध्वस्त झाला अशा प्रकारचं विधान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं. आज आपण इंडिया गेट विभाग या ठिकाणी शिवछत्रपतींचा पुतळा आहे. गेले 50 वर्ष हा पुतळा लोकांना प्रेरणा देतोय. सागरी किनाऱ्याचा हा पुतळा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असे अनेक पुतळे आहेत पण मालवणच्या भागात उभा केलेला पुतळा एक भ्रष्टाचाराचा नमुना होतो. त्याच्या उभारणीमध्ये भ्रष्टाचार झाला हा जनमानसाचा पक्का समज आहे आणि हा शिवछत्रपतींचाच अपमान आहे. त्यामुळं संपूर्ण देशातल्या शिवप्रेमी लोकांचा अपमान आहे आणि हा अपमान करण्याची भूमिका ज्यांनी घेतली त्यांचा सक्त निषेध करण्याच्यासाठी आजची ही या ठिकाणची वही होती. तुम्ही आलात त्याबद्दल लाख लाख धन्यवाद. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि देशामध्ये राज्यात आणि देशामध्ये शिवद्रोही सरकार आलेलं आहे. महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि पेशवाई सारखं महाराजांचा अपमान करायचा आणि कमिशनखोरी आणि भ्रष्टाचार अशा मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान करण्याचं पाप जे महाराष्ट्रातल्या आणि केंद्राच्या सरकारने केलं. आणि म्हणून आज ज्या दिवशी ज्या मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा
त्या ठिकाणी पडली ते फक्त महाराजांची प्रतिमा नाही तर महाराष्ट्राचा धर्म आणि महाराष्ट्राचा अवमान या राज्याच्या आणि केंद्राच्या सरकारने केला. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे शिवप्रेमी आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे आमच्या सगळ्यांचे दैवत आहेत, महाराजांचा अवमान करणाऱ्या सरकारच्या विरोधात आज आपण हुतात्मा चौकापासून तर गेटवे ऑफ इंडिया पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी इथं आलो. या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या राज्याचेच नव्हे तर देशाचे नेते शरद पवार साहेब, शिवसेनेचे सर्व आमचे स्नेही आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि विशेष करून या कार्यक्रमाला उपस्थित झालेले खासदार शाहू महाराज, विशेष करून मी या ठिकाणी उल्लेख करेल पवार साहेबांचा आणि शाहू महाराजांचा. दोघांचं त्यांची तब्येत बरोबर नसताना सुद्धा या ठिकाणी वयाचं कुठलं बंधन न ठेवता महाराजांच्या अपमानाचं निषेध या शिवद्रोही सरकारच्या विरोधात करायसाठी इथं आलेले आहेत. टाळ्या वाजून पहिले महाराजांचं आणि पवार साहेबांचं आपण जोरात स्वागत केलं पाहिजे. आता आम्हाला मीडियावाले रस्त्यात विचारत होते की मोदींनी माफी मागितली, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली, राज्याच्या उपमुख्यमंत्री